ग्रेट अचीवमेंट्स आर द रिझल्ट्स ऑफ ग्रेट ड्रीम अँड द बेटर स्ट्रॅटेजी. सो म्हणून मित्रांनो, आपण बँकिंग असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करणं असेल, हे करत असताना एक गोष्ट लागते ती म्हणजे ड्रीम, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची लागते ती म्हणजे स्ट्रॅटेजी. सो आपण सगळेच जण एक जॉब मिळवण्याचा ड्रीम तर बघतोय, पण आपण लॅक करतो आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये. म्हणून व्हॉट शुड बी द करेक्ट स्ट्रॅटेजी फॉर इंग्लिश इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, याच्याशी रिलेटेड आज काही गोष्टी आपण बघणार आहोत. जर मी म्हटलं समजा इंग्लिश या सब्जेक्ट बद्दल जर आपण विचार केला, एक्झॅक्टली बँकिंग एक्झाम असेल किंवा बाकी एक्झाम्स असतील, सगळीकडे इंग्लिश विषयाबद्दल आपल्याला मेनली काय करायला पाहिजे याबद्दल प्रॉब्लेम्स असतात. मेनली हे सगळं होण्याचं कारण काय आहे, तर वी हॅव द इंग्लिश फोबिया. आपल्याकडे जो आहे तो एकदम भयानक फोबिया पसरलेला आहे. सगळ्यात जास्त फोबिया आहे म्हणजे काय, तर इंग्लिश विषयाची भीती आहे. सर मी गावाकडनं बिलॉंग करतो, मग मी ह्या ठिकाणावरनं आलोय, इकडे आम्हाला इंग्लिश काही शिकवलं जात नव्हतं, मग आता इंग्लिशची तयारी कशी करायची आहे, डायरेक्टली रीडिंग बेस जातोय, काहीच समजत नाहीये, काय करायचं लक्षात येत नाहीये, आणि बरेच दिवस झाले इंग्लिशमुळं माझे कट ऑफ जात आहेत, माझी प्री उडाली, माझी मेन्स उडाली. हे कशामुळं, तर इंग्लिशचा कट ऑफ न निघाल्यामुळं. मग असे बरेचसे प्रश्न, असे बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येत आहेत, भेटतायत आणि सांगतायत. मग या सगळ्यांवरनं बेसिकली जर आपण बघितलं तर फोबिया इंग्लिशचा ऑलरेडी आहे, आणि सोबतच काय होत आहे, जे काही पॅटर्न्स येत आहेत, वेगवेगळे बदलणारे पॅटर्न आहे इंग्लिश लँग्वेज मधले, नवीन पद्धतीचे विचारले जाणारे प्रश्न, यांच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा अडचणी होतात आणि आपल्याला रिझल्टमध्ये जे आहे तर कमी मार्क्स येणं किंवा कट ऑफ सुद्धा न निघणं हे पॉसिबल होत आहे. आणि म्हणून याच्यावर पर्याय म्हणून काय करायला पाहिजे, तर हा जो फोबिया आहे, हा फोबिया आपण रिमूव्ह करायला पाहिजे. फॉर दॅट रिझन देर आर टू टाइप्स ऑफ स्टुडंट्स. मग जर आपण बघितलं ओव्हरऑल सगळ्या विषयांच्या बाबतीत बघितलं, ऑल दी सब्जेक्ट्स, जेवढे क्वांट असतील किंवा रिझनिंग असेल, जी के असेल किंवा बाकी कोणते सब्जेक्ट्स असतील, या सगळ्या सब्जेक्टमध्ये बेसिकली आपण बघितलं तर 3 टाईपचे स्टुडंट्स जे आहेत ते बनतात. मग जनरल पहिला टाईप असतो बिगिनर, दुसरा असतो की जो अजून इंटरमिडिएट आहे, जो अजून काय करतोय, नवीन नवीन तयारी करतोय आणि अर्धा पार्ट झालाय, बराचसा पुढचा पार्ट करणं बाकी आहे, आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे एकदम परफेक्ट झालेला विद्यार्थी. मग जर मी म्हटलं असे 3 लेवल सगळ्या सब्जेक्टच्या बाबतीत असतात, बट इंग्लिश हा असा सब्जेक्ट आहे की याच्यामध्ये 2च लेवल असतात. एक म्हणजे बिगिनर आहे, एक म्हणजे टॉपर आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं असेल, रिझल्ट ज्यांचे आले तर ते आलेत फक्त इंग्लिश किंवा जी के या 2 विषयांच्या भरोशावर, आणि ज्यांचे विषय गेलेत किंवा ज्यांच्या एक्झाम ज्या आहेत त्या जर थांबल्या असतील, कशामुळे पास झाले नाही, तर ह्या 2च विषयांमुळे यांचे एक तर कट ऑफ उडाले, किंवा जर मी म्हटलं बेसिक जेवढे मार्क पाहिजे, जेवढं स्कोअर करायला पाहिजे होतं तेवढं नाही करू शकले. मग हे असं होतंय, स्टुडंट्सचे 2 टाईप आहे, एक बिगिनर असेल आणि एक टॉप लेवलचा असेल. ज्याचं इंग्लिश ऑलरेडी चांगलं आहे, त्यांनी फक्त रीडिंग केली तरी सुद्धा त्याचा स्कोअर जो आहे तो खूप चांगला येऊ शकतो. पण जो बिगिनर आहे किंवा मध्ये कुठेतरी अडकलाय किंवा त्याचा रिझल्ट येत नाहीये, मग असं आपण बिगिनर मध्ये कन्सिडर करायला पाहिजे. भलेही त्याने 2 किंवा 4 वर्षापासून तयारी करत असेल, जोपर्यंत बेस जो आहे तो पक्का बनणार नाही तोपर्यंत चांगले रिझल्ट जे आहेत, आपले इस्टिमेटेड रिझल्ट जे आहेत ते येऊ शकत नाही. अँड फॉर दॅट रिझन आपल्याला काय करायला पाहिजे, बेस पासून जा, एक रिफ्रेश्ड पद्धतीने एक नवीन सुरुवात करा आणि एकदम बेसिक पासून छोट्या छोट्या कन्सेप्टला क्लिअर करून घेत चला, जेणेकरून नेमकं काय काय करायला पाहिजे ते तर मी पुढे सांगणारच आहे. पण आपली लेवल जी आहे, एखादी गोष्ट नवीन ग्रास्प करायची आहे, नवीन गोष्ट शिकायची आहे, यासाठी कधी लाजू नका मित्रांनो. अभ्यास जर करायचा असेल, करिअरमध्ये जर चांगले स्कोअर मिळवायचे असतील, करिअर चांगलं घडवायचं असेल, तर आपल्याला ईच अँड एव्हरी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्याला शिकायची असेल. कोई भी धंदा छोटा या बडा नहीं होता. इन द सेम वे कोणती पण गोष्ट छोटी किंवा मोठी नसते, एकदम बेस पासून शिका. असा इगो मध्ये आणू नका की ही गोष्ट एवढी छोटी आहे मग मी ही का शिकू. शिकावं लागेल, एकदा ते शिकले की त्याच्यानंतर हळूहळू तुमचा स्कोअर जो आहे तो इम्प्रूव्ह व्हायला लागेल. म्हणून आपल्याला बेसिक पासून तयारी करायची आहे, ही गोष्ट अवश्य लक्षात करून घ्या. जर मी म्हटलं समजा मग बेसिक पासून तयारी करायची म्हणजे काय करायचं, बेसिक ग्रामरवरच खेळत बसायचं का, बिलकुल नाही. जे जे एक्झामला येतं त्या एक्झामला येणाऱ्या बेसवरती जेवढे काही ग्रामरचे टॉपिक्स असतील किंवा जे काही असेल त्याची तयारी आपल्याला चांगली करावी लागेल. मग जर मी म्हटलं समजा
जनरली आता सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो बिगिनर वाल्यांचा की आपल्याला कट ऑफ जो आहे मिनिमम कट ऑफ जो आहे तो आपल्याला निघाला पाहिजे आणि प्री एक्झाम असेल किंवा ज्या काही एक्झाम्स आहे मेन्स एक्झाम असतील या एक्झाम मध्ये इंग्लिशला कट ऑफ कसा निघेल. मित्रांनो कट ऑफ काढण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा असं मी म्हणू शकतो बघा, कॅन इंग्लिश बी अ स्कोरिंग सब्जेक्ट. जर मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, इंग्लिश हा स्कोरिंग सब्जेक्ट बनू शकतो का मला सांगा. जर मी लेवल कन्सिडर केली, दोन लेवल आहे, एक बिगिनर आहे एक परफेक्शन वाला आहे. ठीक आहे, जो बिगिनर असणार आहे तो बिगिनर नवीन सुरुवात करतोय आणि एक टॉपला पोहोचलेला आहे. हा टॉप वाला जो आहे तो इंग्लिशला ऑलवेज स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघेल, कारण एकदा जर तयारी झाली तर ती कॉन्स्टंट आहे. पुन्हा पुन्हा त्याला जास्तीत जास्त तयारी करण्याची गरज नाही. क्वेश्चन घ्यायचे, प्रॅक्टिस करायची आणि त्याच्या बेसवरती स्कोअर जो आहे तो ऑलवेज इम्प्रूव्ह होत राहील. कळतंय. आणि बिगिनर असाल तर बिगिनरनी सुद्धा तयारी करताना अशा पद्धतीने करायची आहे, कारण इंग्लिश लँग्वेज मध्ये प्री आणि मेन्स असं काही नसतं. डिफिकल्टी लेवल असते. प्री पासून मेन्स लेवलचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन ट्राय करा. जे नवीन येणारे क्वेश्चन आहेत त्यांना पण ट्राय करा, कारण तो मेन्स मधला पॅटर्न कधी प्री मध्ये येईल सांगता येत नाही. अँड फॉर दॅट रिझन आपल्याला टॉपिक वाईज प्रॉपरली तयारी करणं जे आहे ते खूप जास्त आवश्यक आहे. म्हणून इंग्लिशकडं फक्त कट ऑफ काढायचं आहे या दृष्टिकोनातून जर तुम्ही 0 किंवा 1 2 3 या लेवलला असाल तर नक्कीच आपण कट ऑफ काढण्याकडे जे आहे ते प्रयत्न केले पाहिजे. आणि जर ऑलरेडी तुमचा कट ऑफ निघून तुम्ही थोडंसं वरती जातायत पण बाकीच्याकडनं या वर्षाचं 2023चा आपण जर अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की या वर्षी मॅक्झिमम सब्जेक्ट जे होते त्यामध्ये क्वांट आणि रिझनिंग जे थोडे टफ आलेत आणि इंग्लिश हा सब्जेक्ट एकदम सोपा होता. मित्रांनो झालं काय, माझ्याकडे एक स्टुडंट आला आता रिसेंटली आणि त्याने सांगितलं की SBIचा पेपर हा खूप इझी होता पण मला पेपर काही समजला नाही. आता याच्यामध्ये नेमकं काय लॉजिक काय नीट समजून घ्या. पेपर सोपा आहे हे त्याला मी विचारलं, मग कसं काय कळलं, तर तो बाहेर आल्यानंतर तो म्हणतो सगळे म्हणत होते इंग्लिश सोपं होतं. मग सोपं होतं पण मी काही त्याच्याकडे बघितलं नाही, मला काही ते सुटलं नाही. मग आता जर मी म्हटलं समजा असे एकने बरेचसे लोक आलेले आहेत ज्यांचा सेम प्रॉब्लेम आहे, इंग्लिश सोपं आहे पण आपण त्याला टचच केलं नाही. मग हे करण्यासाठी काय करावं लागेल, इंग्लिशची पहिले आपल्याला बेस पासून तयारी करावी लागेल. एकदा बेस पासून तयारी झाली की तुम्ही क्वेश्चनकडे बघणार, क्वेश्चनचे पॅटर्न्स बघणार. क्वेश्चनचे पॅटर्न बदललेले आहेत, बदलता आहेत. पॅटर्न बदलला म्हणजे काही खूप बदलत नसतं मित्रांनो. पॅटर्न म्हणजे नेमके काय असतात, साधं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पॅटर्न बदलला म्हणजे काय झालं, ओरिजिनल त्याच्या क्वालिटी कन्सेप्ट कधीही बदलत नसतात. जर मी म्हटलं समजा मग कन्सेप्ट आहे या न बदलणाऱ्या कन्सेप्ट असतात, फक्त विचारण्याची पद्धती बदलते. मग शॉर्ट मध्ये सांगायचं, थोडक्यात सांगायचं तर न्यू पॅटर्न म्हणजे काय, तर थोडक्यात समजण्यासाठी घ्या थोडक्यात जी गर्लफ्रेंड होती तीच बायको झालेली आहे. एक्सटर्नल अपिअरन्स बदलला पण आतमध्ये असणारे कंटेंट किंवा स्वभाव हा तोच असतो. इन द सेम वे इंग्लिशच्या बाबतीत पण आहे, भलेही न्यू पॅटर्न मध्ये नवीन काहीतरी बघायला भेटेल पण पॅटर्न बदललाय. क्वेश्चन मध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कंटेंट जे आहे दॅट इज सेम. कळतंय. आणि म्हणून कॅन इंग्लिश बी अ स्कोरिंग सब्जेक्ट, इंग्लिशकडे सुद्धा आपण स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघू शकतो. पण त्यासाठी कंडिशन काय, पहिलं एम जे आहे ते आपलं आपण कट ऑफचं ठेवलं पाहिजे. एकदा कट ऑफ क्लिअर व्हायला लागले, ओव्हरऑल टेस्ट जी आहे त्या टेस्टसाठी जे आहे आपण जर ओव्हरऑल त्याची तयारी चांगली करायला लागलो, चांगलं तयार होतंय, मग अशा केसमध्ये आपण पुढे जाण्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. अँड फॉर दॅट रिझन नवीन पॅटर्नचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण मॅक्झिमम सॉल्व्ह करायला पाहिजे. एक कॅन इंग्लिश बी अ स्कोरिंग सब्जेक्ट, तर याचा आन्सर यस आहे. जर तुमचा अभ्यास चांगला असेल, जर तुमची बेसिकची तयारी झालेली असेल, एकदा जर तो फेज कंप्लीट झालाय तर मग अशा केसमध्ये मित्रांनो आपला स्कोअर जो आहे तो बूस्ट व्हायला सुरुवात होईल. हळूहळू प्रॅक्टिसने तुमचा चांगला स्कोर यायला लागेल. अशा केसमध्ये आपण बूस्ट करण्यासाठी किंवा स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून सुद्धा आपण इंग्लिश या लँग्वेजकडे बघू शकतो. बघा मित्रांनो, मेन्सची तयारी करत असताना बऱ्याच लोकांना हा अनुभव आला. क्वांट असेल किंवा रिझनिंग असेल किंवा जीके असेल, जीए असेल, हे बऱ्याच आत्ताच्या मागच्या 2023 मध्ये ज्या एक्झाम झाल्या याच्यामध्ये विचारले गेले पार्ट अवघड होते, इतके डिफिकल्ट होते की आन्सर्स करेक्ट आले नाही.
चांगली तयारी झालेली असून सुद्धा डिफिकल्टी लेवल खूप जास्त होती. पण या सगळ्या एक्झाम मध्ये कंपॅरेटिव्हली जर आपण विचार केला तर बाकी सगळ्या सब्जेक्ट्स पेक्षा इंग्लिश सब्जेक्ट हा सोपा होता, जिथे आपल्याला स्कोअर करता आलं असतं. पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हा झाला की स्कोरिंग सब्जेक्ट न समजता फक्त कट ऑफ बेस काम केलं आणि त्यामुळं छोट्याशा 2 किंवा 4 पॉईंटने मार्काने आपला स्कोअर जो आहे तो प्रॉपर येऊ शकला नाही आणि सिलेक्शन राहिलं. मग जर मित्रांनो असे जे सिलेक्शन आहे NICL AO 80-90 मार्कापर्यंतचे जे कट ऑफ आहे, ओव्हरऑल जर आपण विचार केला तर त्या कट ऑफ पर्यंत ओव्हरऑल कट ऑफ जो आहे, सेक्शनल भलेही सगळे कट ऑफ निघले पण ओव्हरऑल कट ऑफ जर गेला तर आपली एक्झाम काही कामच नाही. आपण जे काही केलेलं आहे त्या सगळ्यांना 0 करून टाकतं, सिलेक्शन राहून जातं. मग हे जर व्हायचं नाही असं आपल्याला वाटत असेल तर त्या केसमध्ये इंग्लिशला सुद्धा स्कोरिंग म्हणून बघणं आपल्याला गरजेचं आहे आणि स्कोरिंग बनू शकतो. यासाठी आपण स्वतः विचार करा, तुमच्या लेव्हलनुसार ठरवा. पहिल्यांदा त्याला कट ऑफ साठी बघा आणि ज्यांचे कट ऑफ निघताय त्यांनी त्याला स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघा. स्कोरिंग सब्जेक्ट स्कोअर इम्प्रूव्ह होऊ शकतात इंग्लिश लँग्वेज मध्ये. यानंतर इयर इन शॉर्ट 2023 शॉर्ट मध्ये काय काय एक्झामला आलं होतं, काय काय विचारलं गेलं, कोणत्या नवीन टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते परीक्षेत आले होते प्री आणि मेन्सच्या हिशोबाने, या सगळ्यांचा शॉर्ट मध्ये आपण या सगळ्यांना एक आढावा घेऊया नेमकं काय काय होतं. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा सगळ्यांचा आवडीचा प्रश्न हा या ठिकाणी होता. सगळ्या एक्झाम मध्ये ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम मध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन विचारलं होतं. प्री एक्झाम असेल तर 9-10 मार्कला आणि पुढे 13 or 10 किंवा 11 मार्कांसाठी RC जे आहे तर ते आपल्याला मेन्स एक्झाम मध्ये विचारण्यात आलं होतं. सेकंड एरर वाला फ्रेज रिप्लेसमेंट किंवा वर्ड रिप्लेसमेंट म्हणतो तो वाला पार्ट, सिटिंग अरेंजमेंट किंवा पॅराजंबल आपण ज्याला म्हणतो ते बऱ्याचशा एक्झाम मध्ये ते कॉमन होतं. वर्ड स्वॅप. त्यानंतर जर मी म्हटलं क्लोज टेस्ट वाला पार्ट जो आहे तो यावेळेस जरा कमी दिसला. मेन्स एक्झाम मध्ये बऱ्यापैकी दिसला पण प्री मध्ये त्याचा प्रेझेन्स जरा कमी होता. ठीक आहे. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल जुने जे क्वेश्चन्स आहे त्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि क्लोज टेस्ट वाला 5 या सगळ्यांशी रिलेटेड आपण जास्तीत जास्त अभ्यास करतो. सिंगल फिलर्स असेल यांच्यापर्यंत आपण स्टडी करतो. पण या व्यतिरिक्त पण काही नवीन पॅटर्न वाले जे क्वेश्चन्स आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात. जसं की वर्ड स्वॅपिंग हा या वर्षीचा जर मी म्हटलं समजा मॅक्झिमम विचारला गेलेला आणि नवीन आलेला पार्ट म्हटलं तर वर्ड स्वॅप वाला जो आहे तो बऱ्यापैकी सगळ्या एक्झाम मध्ये आपल्याला बघायला भेटेल. त्या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा अजून कोणते सिंगल फिलर्स वाले आणि सोबतच वर्ड युसेज वाला पार्ट जो आहे तो आपल्याला मॅक्झिमम विचारला होता. मग जर याचा प्रेझेन्स इतका जास्त असेल तर आपल्याला आता हळूहळू शिफ्ट करणं गरजेचं आहे. कोणत्या बेसकडे की अशा बेसकडे की ज्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी बेस जे आहे ते जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत. मग त्यानंतर जर मी म्हटलं समजा आपल्याला फक्त हे 6 क्वेश्चन जे जुने होते, कॉलम बेस हा क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारला गेला. कॉलम बेस सगळीकडे होता. कॉलम बेस किंवा वर्ड स्वॅप किंवा वर्ड युसेज. वर्ड स्वॅप म्हणजेच एक शब्द ABCD 4 ऑप्शन दिलेले आहे, ए च्या जागी डी वापरला, डी च्या जागी ए वापरला, यांची रिअरेंजमेंट करायची. या टाइपचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला भरपूर विचारले गेले होते. मग जर अशा टाइपचे क्वेश्चन्स नवीन विचारले जात असतील तर हे क्वेश्चन म्हणजे युसेज बेस आहे, ज्यासाठी आपल्याला बेसिक ज्या काही गोष्टी आहे त्या माहिती असणं खूप जास्त गरजेचं बनतं. जर त्या गोष्टी माहिती असेल तर आणि तरच युसेज जमेल, अदरवाईज युसेज जमणार नाही. जोपर्यंत तुमचं फाउंडेशन नाहीये तोपर्यंत कळस त्याला लावता येणार नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याला फोकस करण्याची गरज आहे फाउंडेशन वरती. बेस चांगला करून घ्या. एकदा बेस चांगला झाला की मग पुढे हळूहळू चांगलं आपल्याला इम्प्रूव्ह करता येऊ शकतं. मग जर मी म्हटलं समजा डबल फिलर्स आहे, सिंगल फिलर्स आहे, या सगळ्यांमधून मी जर बाजूला काढले जे क्वेश्चन्स आहे मॅक्झिमम आपल्याला ग्रामरच्या युसेज वरती आणि व्होकॅब्युलरीच्या युसेज वरती बेस क्वेश्चन्स मॅक्झिमम विचारण्यात आले होते आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, युसेज बेसकडे जास्तीत जास्त शिफ्ट व्हायला पाहिजे.
या वर्षीच्या आणखी एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहेत, पॅसेज जे आहे, पॅसेज आपल्याला एकदम सोपे देण्यात आले होते, पण पॅसेज मध्ये जे काही क्वेश्चन्स होते दे वर ट्विस्टी, एकदम ट्विस्ट करून टाकण्यात आलेले होते. आणि म्हणून काय झालं, पॅसेज वाचताना असं वाटलं की एकदम सोपं आहे, वाचायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे, आणि शेवटी क्वेश्चन्स कडे ज्यावेळेस यायला लागलो त्यावेळेस क्वेश्चनचे आन्सर फाइंड होत नव्हते, सापडत नव्हते. याचं कारण आहे, कारण आपली जुनी ट्रिक आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत होतो. क्वेश्चन बघायचा, त्याच्या मागे पुढे काही दिसतंय का, पण तसे दिसणारे ऑप्शन्स खूप कमी होते, बिकॉज दीज वर द ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स. तुमचं ओपिनियन काय, व्हॉट डू यू फील, या ऑथरला काय वाटतं, व्हॉट ऑथर वॉन्ट्स टू से, या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला मॅक्झिमम विचारण्यात आले होते आरसी मध्ये सुद्धा. आणि म्हणून मित्रांनो आपल्या अभ्यासामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. बघा, आपण ऐकलं असेल की एक दगड आहे, त्या दगडावरती पाणी पडतंय, जो काही पाणी पडण्याचा जो प्रवाह आहे तो खूप जास्तीचा आहे, आणि म्हणून दगड सुद्धा जो आहे तो दगड सुद्धा, त्या दगडाला सुद्धा भेगा पडलेल्या असतात, तो दगड सुद्धा स्मूथ झालेला असतो. हे सगळं कशामुळे, तर द रिझन इज कन्सिस्टन्सी. जर कन्सिस्टंटली तुम्ही काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये जे आपल्याला त्या मिशन मध्ये सक्सेसफुल होता येईल, आपल्याला ती गोष्ट मिळवता येईल. पण कधी, जर कन्सिस्टन्सी असेल तर, आणि ती कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवावी लागणार आहे. मग जर अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवायची असेल, पहिल्यांदा बदललेल्या पॅटर्न नुसार काय नेमका अभ्यास करायचा हे तर आपल्याला माहिती पाहिजे, कळतंय. आणि म्हणून अभ्यासाची नेमकी सुरुवात कशी करावी, अभ्यासाची नेमकी सुरुवात कशी करावी, काय करायला पाहिजे. मग सगळ्यात पहिल्यांदा वी नीड टू फोकस ऑन ग्रामर. सर ग्रामर मध्ये नेमकं काय करायचं, कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या, सगळंच ग्रामर शिकायचं का? बिलकुल नाही मित्रांनो. ग्रामर मध्ये मेनली आपल्याला ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये बघा, टेन्स वाला पार्ट आहे, व्हॉइस वाला पार्ट आहे, वर्ब, प्रपोजिशन, कंजंक्शन आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. जर ह्या गोष्टी तुमच्या चांगल्या असतील तर पूर्ण जे युसेज बेस वाले पार्ट आहे, आतापर्यंत प्रॉब्लेम काय झाला, आपल्याला कोणीतरी येतं आणि सांगतं की नाही ग्रामर करायलाच नाही पाहिजे, अजून कन्फ्यूज होतं, हे होतं, रीडिंग बेस जा, हे जा. मित्रांनो मला सांगा, कोणतं काहीही केलं, बेस जर चांगला असेल तरच आपल्याला ती गोष्ट वापरायचं कसं ते कळेल. पण बेसच जर नसेल तर क्वेश्चनच्या पॅटर्न आपल्याला समजणारच नाहीये. नेमका कशातला क्वेश्चन आहे तेच आपल्याला कळत नाही, चॅप्टर कोणता आहे तो कळत नाही, आणि म्हणून मग एक्झाम नंतर आपण म्हणतो की मला इंग्लिशच अवघड जातं. क्वांट आणि रिझनिंगच्या बाबतीत विचारलं, बाळांनो नेमकं काय प्रॉब्लेम आहे, क्वांट मध्ये विद्यार्थी येतो आणि सांगतो की मला जे आहे तर मला कमर्शियल समजत नाही, मला जे रिझनिंग मधला पझल समजत नाही, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट समजत नाही, पण इंग्लिश म्हणलं की इंग्लिशच अवघड जातं. जरा विचार करा असं का होतं. इंग्लिश मध्ये चॅप्टर वाईज आपण शिकलोच नाही, इंग्लिश मध्ये चॅप्टर वाईज मध्ये शिकलं पाहिजे. टेन्स रिलेटेड कोणते कोणते क्वेश्चन बनू शकतात, युसेज बेस कोणते क्वेश्चन बनतात, जवळपास 14 वेगवेगळे पॅटर्नचे क्वेश्चन बनतात. मग ते नेमके क्वेश्चन्स कोणते हे आपल्याला यामध्ये शिकण्याची गरज आहे. जर आपल्याला चॅप्टर वाईज असं कळलं की मग याच्यातले या टाईपचे क्वेश्चन्स मला कळतात, ह्या टाईपचे कळत नाही, याबद्दल आपण विचार करू शकतो. दुसरा प्रकार सेम तसाच, या पद्धतीने आपल्याला प्रत्येक चॅप्टर मध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स बनू शकतात त्याच्यावर विचार करायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं काय करायचं, मग पहिल्या फेज मध्ये आपण हा ग्रामर वाला पार्ट जो आहे तो परफेक्ट करून घ्या. एकदा एवढेच चॅप्टर चांगले झाले, एक नंबर झाले, तर मग सगळ्या ज्या काही वरची बांधण्याच्या बिल्डिंग आहे, कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या क्लिअर होऊन जातील. कन्सेप्ट बेस सुद्धा आपल्याला जवळपास 12 मार्क्सचं 2023 मधलं जर मी ॲव्हरेज काढलं तर 12 ते 13 मार्क हे ग्रामर बेस, प्युअरली ग्रामर बेस म्हणतोय मी, आणि ग्रामर प्लस वोकॅब याच्यावर बेस अजून काही पार्ट. ओव्हरऑल जर बघितलं तर साधारण 15 मार्क्स म्हणजेच प्री एक्झाम साठी जवळपास 50% वेटेज हे ग्रामरचं आहे, आणि मग त्याला इग्नोर करून मित्रांनो बिलकुल चालणार नाही. मग याच्याशीच रिलेटेड दुसरा पार्ट येतो, दॅट इज द वोकॅबलरी सेगमेंट. वोकॅबलरी सेगमेंट काय असतं, वोकॅबलरी मध्ये नेमकं काय असतं बघा, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, असा वोकॅबचा
मग आपल्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण म्हणतात की सर आम्ही अभ्यासाला सुरुवात केली, आम्ही रीड करायला लागलो, पण भरपूर शब्द असे आहेत की ज्यांचे मीनिंगच आपल्याला माहित नाहीये आणि त्यातल्या त्यात बँकिंगचे पेपर बघितल्यावर असं वाटतं की खूप सारे नवीन शब्द आहे, या गोष्टी तर आम्हाला माहितीच नाहीये. मग असं जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर त्या गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतील. माहिती नसेल तर माहिती करून घ्या, अदरवाईज त्याला कॉन्टेक्स्ट नुसार आपण यूज करायला पाहिजे. हे कसं करायचं, कसं वापरायचं हे पुढची गोष्ट राहिली, पण पहिले आपल्याला व्होकॅब्युलरी जी आहे ती चांगल्या पद्धतीची बनवून घ्यावी लागेल. मग व्होकॅब्युलरी तयार करत असताना, व्होकॅब्युलरीचा अभ्यास करत असताना काय केलं पाहिजे, तर या सगळ्या चॅप्टर्सला आपण डील केलं पाहिजे. जसं की वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम, अँटोनिम, इडियम, फ्रेजेस, होमोनिम, होमोफोन्स, वर्ड युसेज आणि कन्फ्युजिंग वर्ड्स, ज्यामध्ये आपण मिसस्पेल्ड वाले पण कन्सिडर करतो आणि मीनिंग वाले पण कन्सिडर करतो. या सगळ्या व्होकॅब्युलरीला बेस्ट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे. एकदा व्होकॅब्युलरी झाली की मग आपल्याला रीडिंग बेस्ड क्वेश्चन कडे शिफ्ट झालं पाहिजे. रीडिंग बेस्ड क्वेश्चन कोणते असतात? रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, क्लोज टेस्ट असेल, फिलर असेल किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा पॅरा जंबल ज्याला म्हणतो आपण ते असेल, या सगळ्यांना आपण रीडिंग बेस मध्ये कन्सिडर करू शकतो. मग मेनली ग्रामर बेस, त्याच्यानंतर व्होकॅब बेस आणि रीडिंग बेस असे 3 प्रकार येतात. एक्झाम मध्ये आपल्याला रीडिंग बेस वाला जास्त प्रकार येतो, म्हणून सगळेजण म्हणतात की रीडिंग वरती फोकस करायला पाहिजे. पण वाचलेलं आपल्याला कळलं तर पाहिजे, यासाठी मित्रांनो कन्सेप्ट असतात. एकदा तुमच्या कन्सेप्ट झाल्या की मग आपल्याला हळूहळू रीडिंग कडे शिफ्ट होता येतं. पायऱ्या चढत असताना मित्रांनो आपण पहिले 1 पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी आणि चौथी पायरी अशा चढतो. आपण डायरेक्टली 4th लेवल वरती आपण पाय ठेवत नाही. याचं कारण जर तो ठेवायला गेलं तर अवघड होईल. आणि म्हणून मित्रांनो बेसिक पासून जा. आपण बेसिक पासून जर गेलो तर नक्कीच आपल्याला पुढच्या ज्या आहेत त्या गोष्टी सोयीस्कर होतील. मग एग्जाम में क्या आता है, एग्जाम मध्ये नेमकं काय येतं? एग्जाम मध्ये एवढ्या गोष्टी येतात, एवढे वेगवेगळे 14 चॅप्टर येतात. आतापर्यंत मी म्हटलं सगळेजण तयारी किती करतात? तयारी करतात फक्त आणि फक्त 6 किंवा 7 चॅप्टरची. त्याच्यावरती बेसच क्वेश्चन आहे, मार्केटलाच अवेलेबल नाही असे काही क्वेश्चन आहे, जसं की बोल्ड वर्ड रिअरेंजमेंट. याला सर्च करा, तुम्हाला क्वेश्चनच नाही भेटणार नाही. ठीक आहे, मग नेमका एक्झाम मध्ये हे टाकले जातात क्वेश्चन कशाच्या बेसवरती टाकले जातात? त्यानंतर जर मी म्हटलं कॉलम बेस वाले क्वेश्चन फार कमी सापडतील. मग हे सगळे जे क्वेश्चन आलेत, नवीन पॅटर्न जो तयार करण्यात आलाय, याच्यामध्ये नवीन काही गोष्टी भेटतात. भलेही त्या नवीन असतील पण ह्यांचा बेस जो आहे तो कन्सेप्ट मध्ये सेम तोच ग्रामरचा बेस आपल्याला बघायला भेटतो. जसं की मी म्हटलं कॉलम बेस, जो की यावर्षीचा क्वेश्चन ऑफ द इयर ठरलेला आहे. कॉलम बेस्ड जे क्वेश्चन आहे किंवा वर्ड स्वॅप आहे हे सगळीकडे जास्तीत जास्त विचारले गेले. मग कॉलम बेस किंवा वर्ड स्वॅप जो असेल, जर ह्या टाईपचे क्वेश्चन आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल यांच्यामध्ये नेमकं काय असतं. तर कॉलम बेस मध्ये इट इज नथिंग बट द कनेक्टर्स नावाचा जो चॅप्टर आहे, कनेक्टर्स किंवा कंजंक्शन, जो आपण पहिल्या पार्ट मध्ये कन्सिडर केला, तो जर तुमचा चांगला असेल तर त्याचा युसेज आपल्याला इथं झालेला बघायला भेटतो. वर्ड युसेज, जर तुमची व्होकॅब्युलरी चांगली आहे आणि सेंटेन्स बनवता येतात तर वर्ड युसेजचा फायदा आपल्याला त्यासाठी होईल. बोल्ड वर्ड रिअरेंजमेंट, बोल्ड केलेले शब्द असतात, त्यांची सिक्वेन्स चुकलेली असते, पण त्यांना पॅराजंबल सारखं ABCDE या टाईप मध्ये आपल्याला अरेंज करायचं असतं. प्रॉपर अरेंज केलेले जे असेल दॅट इज युअर आन्सर. सो हे सगळं समजण्यासाठी पहिले आपल्याला कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, मग आता या सगळ्यांसाठी सर आम्हाला तयारी करायची आहे, पण तयारीसाठी काय करायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे काही कळत नाहीये. अशा केसमध्ये मित्रांनो कन्सेप्ट पासून सुरुवात करा. कन्सेप्ट पासून सुरुवात करण्यासाठीच आपली एक बॅच आहे ज्याचं नाव आहे परफेक्शन 1.0. इंग्लिशची स्पेशल बॅच आहे. 1 इयरची व्हॅलिडिटी याच्यामध्ये असणार आहे आणि सोबत काय काय मिळणार आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. याला तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता, कितीही वेळेस. एखादी गोष्ट वाटली तुम्हाला नाही समजली, कनेक्टर्स काय हे समजून घ्यायचं आहे, बॅच मध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, त्याला 2दा 3दा 4दा तुम्ही रिवाइज करू शकता. तुम्हाला जे कंटेंट पाहिजे ते लिहून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता.
तुम्हाला असं वाटलं याच्या नोट्स वगैरे सगळ्या तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये हे सगळं असेल आणि लेवल बिलकुल एकदम 0 लेवल पासून तर हायेस्ट हिरो लेवल पर्यंत सगळ्या टाईपच्या गोष्टी याच्यामध्ये एनरोल केलेल्या असतील. मित्रांनो, याच्यामध्ये बनवताना मी पुस्तकामध्ये बनवताना 3 लेव्हलचे क्वेश्चन बनवलेले आहेत. एक ग्रीन, येलो आणि रेड, ज्यामध्ये ग्रीन म्हणजे लेवल 1 असेल, लेवल 2 असेल आणि लेवल 3 रेड लेवल असेल. सो या पद्धतीने आपल्याला लेवल वाईज क्वेश्चन याच्यामध्ये भेटणार आहे. ते पुस्तक सुद्धा यामध्ये मिळेल, फ्री बुक मिळेल. त्यानंतर व्हॅलिडिटी 1 इयरची असेल. क्लासरूम मध्ये जशी असते तशा टाईपची फिलिंग तुम्हाला येईल. ऍक्च्युअल क्लासमध्ये जे सगळं काही घडतंय त्या पद्धतीची फिलिंग तुम्हाला इथे येईल. टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकच्या, प्रत्येक चॅप्टरच्या डेली क्विझेस सुद्धा तुम्हाला मिळतील. सारथी एज्युकेशन जे ऍप आहे आपलं, त्या ऍपवरती तुम्हाला ते सगळे जेवढ्या पण क्विझेस आहे प्रत्येक दिवशी जेवढं होतं त्याच्यावर बेस क्विज दिली जाते. ती क्विज देऊन तुम्ही कुठे स्टँड करता हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळू शकतं. आजच्या कन्सेप्टला रिवाइज केल्यानंतर नेमकं काय काय बरोबर आलं, काय काय चुकलं हे तुम्ही परत बघू शकता रेकॉर्डेड फॉर्म मध्ये. सो या पद्धतीने पीडीएफ ची रिव्हिजन होईल. टॉपिक वाईज क्विजेस भेटतील. डाऊट क्लिअरिंग तुम्हाला करता येऊ शकते. रेग्युलर क्लासमध्ये सुद्धा ती होते. मग अशा फ्री ऑनलाईन टेस्ट सुद्धा असणार आहेत 1 इयर साठीच्या या बॅचच्या सोबत. मग एवढ्या सगळ्या फीचर्स ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल असणार आहेत. मग याची फीस किती आहे मित्रांनो? या बॅचची फीस आहे 3000 रुपये. 3000 रुपये विथ बुक आणि विदाउट बुक 2500 रुपये, 2500. या पद्धतीने आपण ह्या बॅचला एनरोल करू शकता. आणि जी स्ट्रॅटेजी तुम्हाला आता जी तुम्ही स्ट्रॅटेजी बघितली ती तुम्हाला कळाली असेल. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने फॉलो करा आणि आपल्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहे इंग्लिश सब्जेक्टशी रिलेटेड, ज्या काही अजून प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही डाऊट्स असतील, तुम्ही या नंबरला विचारू शकता. 7580758445 या नंबरवरती कॉल करून तुम्ही काही अडचणी असतील इंग्लिश लँग्वेज बद्दल किंवा एखाद्याला बॅच बद्दल काही माहिती पाहिजे तर तुम्ही या नंबरवरती विचारू शकता. या व्यतिरिक्त पुढच्या पार्टमध्ये मी डेली स्ट्रॅटेजी काय काय असली पाहिजे, डेली टास्क काय काय असले पाहिजे, रोजच्या रोज काय काय केलं पाहिजे याच्याशी रिलेटेड आपण नवीन पार्टमध्ये जे आहे तर ती नेमक्या काय गोष्टी करायच्या डेली याबद्दल आपण पुढच्या पार्टमध्ये बोलूयात. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.